सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये भरपूर नफा मिळेल. तुमच्या रखडलेल्या कामांना आज गती मिळेल. तुमच्या नफ्याचा मार्ग आज मोकळा होईल. वैवाहिक नात्यामध्ये तुम्हाला प्रेम आणि विश्वासाचा अनुभव येईल. घरातील महत्त्वाची कामं पूर्ण करण्यासाठी तुम्ही मित्रांची मदत घ्याल. नोकरीच्या दिशेने प्रयत्न करणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. वाहनाशी संबंधित समस्या पुन्हा उद्भवतील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातील समस्या त्रास देतील. काम करणाऱ्यांना भविष्याची चिंता सतावेल. मालमत्तेबाबत सुरू असलेला वाद वरिष्ठांच्या मदतीने सोडवला जाईल. सासरच्या बाजूने गोष्टीमध्ये सुधारणा होईल. आर्थिकदृष्ट्या तुम्हाला ताण जाणवेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज पैशांचं उत्पन्न निश्चित असेल. भविष्यासाठीचे सौदे फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थितीबाबत तुम्ही चिंतेमध्ये असाल. मन तुम्हाला थोडंसं उदास वाटेल. व्यवसायामुळे कुटुंबाला वेळ देता येणार नाही. आई तुमच्यावरती नाराजी व्यक्त करू शकते. दिवसाच्या सुरुवातीपासून कामामध्ये तुम्ही व्यस्त राहाल. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही पैसे खर्च कराल. बचत आज तुमची कमी होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायामध्ये कठोर परिश्रम हे करावे लागतील, तरच तुम्ही अडचणीमधून सुटाल. कामामध्ये उत्साह दाखवला तर पूर्ण होईल. वडिलांच्या मार्गदर्शनाने कौटुंबिक व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला बक्कळ फायदा होईल. घरातील ज्येष्ठांमुळे काही समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागेल. परदेशामध्ये राहणाऱ्या नातेवाईकांकडून तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसायामध्ये कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. घेतलेल्या निर्णयाला विरोध केला जाईल. कुटुंबातील काही वाद हा संयमानं सोडवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मतभेदामुळे तुमच्या नात्यामध्ये तुमचंच नुकसान होऊ शकतं. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करावं लागेल. प्रेमजीवन आनंदी राहील. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचा पाठ करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज काही ठिकाणी तुमचा मान सन्मान कमी होईल. तुमच्या मनामध्ये निराशेची भावना राहील. कमी आर्थिक उत्पन्नामुळे गरजेनुसार तुम्हाला पैसे मिळतील. कुटुंबातील सदस्यांचा मागण्या पूर्ण करण्यामध्ये वेळ जाईल. रखडलेली कामं आज पूर्ण होतील. धार्मिक कार्यामध्ये तुम्ही सक्रियपणे सहभाग घ्याल. शारीरिक समस्या तुम्हाला त्रास देतील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत दिसून येईल. तुम्हाला आळस मात्र सोडावा लागेल. तुमच्या व्यवसायाशी संबंधित अनेक अनुभव तुम्हाला आज मिळतील. तुमची अनेक क्षेत्रांमध्ये प्रतिष्ठा वाढीस लागेल. घरातील अपूर्ण कामं तुम्हाला आज पूर्ण करावी लागतील. तुम्हाला आज मानसिक शांतता मिळेल. मुलांच्या लग्नातील अडथळे भावाच्या मदतीने दूर होतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कुत्र्याला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या वागण्यामध्ये थोडा हट्टीपणा असेल, ज्यामुळे तुम्ही तुमचा मुद्दा मांडण्यामध्ये यशस्वी व्हाल. तुमच्या रागावरती मात्र तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल, नाहीतर काही संबंध बिघडू शकतात. बाहेरच्या कामातनं तुम्ही फायदा घ्याल. मित्रांसोबत तुम्ही आज वेळ घालवाल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही नवीन वस्तू खरेदी कराल. वरिष्ठांशी तुम्ही संवाद साधू शकता. तुम्हाला प्रवास शक्यतो टाळावा लागेल. तुमची आवडती वस्तू हरवू शकते. तुमचं आरोग्य हे चांगले राहील. कामाच्या ठिकाणी तुमचे संबंध मजबूत राहतील. शुभ कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. तणावामुळे घरामध्ये वाद होतील. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुमचे विचार हे इतरांशी जुळू शकतात. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल. तुमचं वैवाहिक जीवन हे आनंदी राहील. लाईफ पार्टनरशी तुम्ही आज एक चांगला संवाद साधाल. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीनं तुमच्या घरातील वाद आज संपुष्टामध्ये येतील. कार्यक्षेत्रामध्ये गुंतागुंतीची कामं पूर्ण होतील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कुत्र्याला चपाती खाऊ घाला. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला मित्र आणि नातेवाईकांसोबत बाहेर जावं लागेल. तुमचे अधिकचे पैसे त्यामध्ये खर्च होतील. नोकरदारांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील. कोणतंही अपूर्ण काम तुम्हाला पूर्ण करावंसं वाटणार नाही. वडिलांची तब्येत बिघडू शकते. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. जोडीदारासोबत तुम्ही फिरायला जाऊ शकता. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला घरासाठी काही पैसे हे खर्च करावे लागतील. तुमचं उत्पन्न आणि खर्च याचा समतोल राखावा लागेल. बिझनेसमध्ये नवीन योजना तुम्ही सुरू कराल. विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणातील अडचणी संपुष्टामध्ये येतील. कामाच्या ठिकाणी जोडीदाराचा सल्ला तुम्हाला उपयोगी पडेल. लव्ह लाईफबद्दल तुमचा आदर वाढेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.